मस्त तयार होऊन जा. ए तू कोणाचा? हा कोणाचा? बाबाचं नाव सांग. नितीनचा तू? हो. सहा वाजले. हावरा हावरा माऊ. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि सकाळी आम्ही लवकर उठलो आहे. आंघोळींना पाणी तापतं आहे कारण आमच्याकडे येते आहे आज पालखी आणि आमच्याकडे सकाळी लवकर पालखी येते. मला वाटतं सकाळी 6 वाजताच येऊन जाईल पालखी, त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच गडबडमध्ये सगळी तयारी केली आहे. इकडे ओटीचं सामान भरून ठेवलं आहे, ओट्या रेडी करून ठेवल्या होत्या आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं सामान फुलं वगैरे टाकले आहे आणि आमच्या पालखीसाठी केलेली तयारी रांगोळी घातलेली आहे आणि सतरंजी वगैरे हंतरून ठेवलेली आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये आमच्याकडे पालखी येणार आहे. रांगोळी थोडीशी बाकी राहिली होती, आम्ही रात्रीच काढून घेतली होती. रांगोळी थोडीशी बाकी होती तर मी आता थोडीशी काढून घेतली आणि आत्ताच आमच्या दरवाजाजवळ आई वागजाईची पालखी आलेली आहे. बघा सगळे खुश आहे कारण पालखी सकाळी 3:15 आमच्या गावात आलेली आहे आणि तेव्हापासून सगळे गावकरी पालखीबरोबरच आहे. बघा किती क्लायमेट खूप छान झालेलं आहे आणि आजच्या दिवशी असं क्लायमेट म्हणजे अरे वा खूपच छान आणि आता पहिली बातमी आमच्या काकांकडे जाते आणि काकांची पूजा वगैरे झाली पालखी आमच्याकडे तर इकडे पूजा चालली आहे. पूजा झाल्यानंतर ओट्या भरून घेतात आणि आपण जे हार वगैरे आणले असेल ते पालखीला लावले जातात आणि त्याच्यानंतर गाराणं घातलं जातं. गाराणं म्हणजे आमच्या कोकणामध्ये गाराणं हे देवाजवळ गाराणं हे घातलं जातं. गाराणं हे देवाजवळ कशाला घातलं जातं तर आपल्याला पुढील पूर्ण वर्ष असेल म्हणजे जेपर्यंत आई वागजाई आपल्या घरात परत येत नाही तोपर्यंत सगळी दुःख दूर होऊ देते याच्यासाठी हे गारणं घातलं जातं आणि खरोखर आई वागजाई आपल्या पाठीशी कायम असते. आता आमच्या घरी पालखी येते आहे. पालखी जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा पालखीचे जे पाय असतात म्हणजे जे फूल असतात ते चारी साईडने धुवून त्यांना पुसून घेतलं जातं आणि जे कोणी दोन्ही साईडला पकडणारे लोक असतात त्यांचेही पाय धुतले जातात आणि नंतर आपल्या घरी पालखीचा आगमन होतो. तर इकडे आमच्याकडे पण पूजा झालेली आहे. ओट्या वगैरे भरून घेतल्या आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये गाराणं वगैरे घालून आई वागजाई आता दुसऱ्या घरामध्ये जाणार आहे. सहसा आमच्या पूर्ण वाडीमध्ये आई वागजाईची पालखी फिरते आणि दिवसभर म्हणजे सकाळी 3:15 जशी आली तशी रात्री पूर्ण 3 ते 4 वाजतात पालखी परत जागेवरती बसेपर्यंत.
नेसली होती, त्याच्यामुळे मग थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. कारण क्लायमेटची मजा घेत आहे ना, खरोखर छान फोटोशूट झालं आमचं. आणि इकडे बघा पालखीचे भरपूर सारे हार होते आणि ते मग आम्ही काय करणार, तर मग दरवाजाला थोडेसे लावून घेतले. आणि आता चाललो आहे आजीला नाश्ता देण्यासाठी. तर इकडे बघा हे माऊ आहे इथे. त्याला काय घातलं होतं त्याला त्यांनी खाल्लं आणि उन्हामध्ये ते बसलं आहे. हे बघा ही छोटी मुलं, छोट्या मुलांची तर आज खूपच मज्जा आहे. हावरा हावरा माऊ, हावरा माऊ. काय मॉप नाही, आजीला जरा असं असेल ना तरी ती बोलते मॉप आणलं, पण मॉप नाही. आम्ही म्हटलं मॉप नाही आणलं, जरा खाऊन घे. तर ही सोनचाफ्याची फुलं आहेत आणि बघा किती फुलं आहेत सोनचाफ्याची. गावाला गेले की अशी सोनचाफ्याची फुलं फ्रीमध्ये मिळतात. आणि इकडे इकडे मुंबईला घ्यायला म्हटलं तर 10 रुपयाची 2 या 3-4 फुलं येतात. आणि आज देवाला नैवेद्य पुरणपोळी बनते आहे आणि काजूची भाजी. तर ह्या काजू आम्ही काल सोलून ठेवल्या होत्या आणि आज त्याची भाजी होते. काय बनते? इकडे वहिनी माझी गूळ किसते, मी पीठ मळते. असं करून पटापट आम्हाला पुरणपोळ्या करायच्या आहेत कारण थोडंसं बाहेर पण जायचं आहे. हे पाठवा, त्याची टोप पाठवा तिला. मस्त काय करून पाठवलं खाली. तर आज आहे आमच्याकडे खेळे म्हणजे जे पालखीसोबत फिरणारे खेळे असतात ते आहेत. आणि ही आमची गोमू आहे. गोमू आमच्याकडे तयारी करायला आली आहे कारण तिला काष्टा नेसवण्यासाठी कोणीच नाही आहे. म्हणून मग ती माझ्याकडे आली की मला घालून नटवून दे. म्हणून म्हटलं चल बरं ठीक आहे. मग इथे थोडीशी मजाक मस्तीमध्ये तिची साडी नेसवते आली.
Thank you.